नमस्कार. आज शूट करून लवकर घरी आले आणि मला प्रणव म्हणाला की चल जेवायला जाऊया. कुठे जेवायला जायचंय माहित नाहीये, तर बघूया कुठे घेऊन जातोय ते. चला. हे आहे काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, म्हणजे आम्ही मानपाडा रोडला लागलेलो आहोत. हे आहे बॉम्बे इराणी कॅफे. ओ माय गॉड, मला प्रणव इथेच घेऊन आलाय. वाव, माझं फेवरेट ठिकाण आहे. चीज चिकन कीमा क्या है वो? चीज चिकन कीमा मसाला अंदर, ऑमलेट का अंदर चिकन कीमा. अच्छा ऑमलेट. अच्छा नहीं आपल्याला ये बोटाला और पाव दे. काय फायनल झालं? चिकन कीमा घोटाला आणि 4 पाव हे सध्या फायनल आहे. त्याच्यानंतर कुठला तरी चिकन बेरी पुलाव आणि मध्ये एक आयटम येईलच. तो पण सांगितलंय. व्हेज पफ वगैरे काहीतरी सांगायचं, चिकन पफ वगैरे असं काहीतरी. हा, मला असं वाटत होतं की अजून काहीतरी घेतलं असतं त्याच्याबरोबर. तर ठीक आहे, चिकन पफ वगैरे आपण काहीतरी मागू. किंवा चिकन समोसा पण आहे इथे. समोसा नको, समोसा ते पंजाबी लोकांचाच असतो असं माझा एक समज आहे. त्याच्यामुळे इथे खूप सारे प्रकार आहेत. अंड्याचे पण खूप सारे प्रकार आहेत. चिकन पॅटीस म्हणाले. शांभवीने ऐकलं. काय ऐकलंस? चिकन पॅटीस काय आम्ही मागवलं नाही. तुम्ही बघू शकता काय सुंदर ॲम्बियन्स आहे इकडचा. खूप छान वातावरण होतं, थंडगार होतं. आणि हे बघा, हा कोपरा, ह्या भिंती किती छान सजवल्यात ना. जुन्या जुन्या गोष्टी आहेत, टाईपरायटर, फोन, रेडिओ. खूप छान वाटतं. ऑर्डर येईपर्यंत या मॅडमचं बघा काय चाललंय. कशाला खायचं, नको ना खाऊस. फायनली आमची ऑर्डर आलेली आहे. खिमा घोटाळा पाव. एक दोन्ही पाव मी खाणार. माझ्या विनोदाचा खिमा करून तू जे मिळवलंस त्याबद्दल धन्यवाद. शांभवी, एकच. हे कोण आहेत? हे कोण आहेत? हे धोनी आहे. धोनी आहेत. काय करतो कोण आहेत ते? काय करतात? हे धुतात. बरं, याच्या आधी काहीतरी बोलली होतीस, ते काय आहे? ते धोनी सिंग आहेत ना, मग ते गातात पण. ते गातात कारण ते धोनी सिंग आहेत म्हणून. बरं, आता मला चांगली माहिती मिळाली आहे. आता आपण जेवूया का? हां. चला. मी सुरुवात केली. अरे वा. कसं आहे शंभू? मस्त आहे. खरंच आवडलं तुला? परत यायचं आपण इथे. असं म्हणतात की सगळ्याच गोष्टी शब्दात व्यक्त करता येत नाहीत, तशी ही गत आहे. खूप वर्षांनी खिमा खाल्लाय त्यामुळे कदाचित असेल, पण खूपच सुंदर होता. एखादी गोष्ट किती आवडली आहे त्याचं प्रमाण बघायचं असेल तर ते हे आहे. हा, एरवी कधीच असं करत नाही, मी करते. तेव्हा तुम्हाला म्हणतं काय चाललंय तुझं, काय चाललंय, आणि हा चित्र उलट आहे. अरे बास, ही प्लेट धुवायला लागणार नाही आता, डायरेक्ट भरली की काम झालं. बघ त्यांनी सगळं संपवलं तुझं पण. काय चाललंय बघताय ना, अशी परिस्थिती आहे. खिमा आवडला आहे आम्हाला. चिकन खिमा घोटाळा होता जो आम्हाला खूप आवडला. आता नेक्स्ट प्लेट येते आमची. किंवा घोटाळा होता, पण त्यांनी त्यात घोटाळा केला नव्हता म्हणून तो आम्हाला आवडला. येस. आई पाणी. हो 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 बाई, प्लेट्स बघा. मोठ्या प्लेट्स लागलेल्या आहेत, म्हणजेच आमची पुढची डिश येत आहे ती म्हणजे चिकन बेरी पुलाव. बेबी टू बेबी. वाढताना यांना एवढा आनंद होतोय, आम्हाला खाताना आनंद होतोय. म्हणजे इकडच्या जेवणाची काय कमाल आहे ती बघा.
दमलेल्या बाबाची कहाणी बघा. खाऊन खाऊन दमलेल्या बाबाची कहाणी. आणि हिचं काय चाललंय शांभवी? काय आहे? घरी पण असं जेवशील का? आपण ना तुझा घरी जेवतानाचा पण व्हिडिओ काढू. ओके? मज्जा आली आहे खूप. आता बघूया रावराणे अजून काय ऑर्डर करताय. डेझर्ट का ड्रिंक? हात धुवायला जातो. जिरा मसाला पलोंची इराणी हॉटेलमध्ये आलो आहे. इकडची स्पेशालिटी आहे जिरा मसाला पलोंची. हा जिरा मसालाचा पूर्ण राहिलो पलोंजी. आपण पलोंजी पुढे जाऊन याचा अंदाज तुम्ही लावू शकता. म्हणजे आम्ही बाबाचा ऑडियन्स. जिरा सोडा असतो ना ते आहे पलोंची. जिरा मसाला पलोंची. तर आपण आलेलो आहोत ठाण्याच्या मानपाड्याच्या बॉम्बे इराणी कॅफेमध्ये. खरंच उत्तम इराणी हॉटेल आहे हे. एकदम छान इराणी मेनू आहे. तुम्ही ट्राय करायला हरकत नाही आहे. मी आज ट्राय केलं. खूप मजा आली. वेगळा सांगा वेगळा छान अनुभव होता. आणि त्याच्यानंतर हे प्यायला सुद्धा विसरू नका पलोंची. असेच आमचे सगळे व्हिडिओज बघत राहा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेग्युलर हॉटेल. हो हे आधीच ठरवून मोकळी झालेली आहे. ओके आपण नेक्स्ट हॉटेलमध्ये भेटूया. वेगळ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सबस्क्राईब करा.